नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश भोपळे ऑनलाइन एज्युकेशन सेमी विथ मराठी या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी नवोदय चा अपूर्णांकाची बेरीज हा भाग पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर सर्वप्रथम मी सांगतो, मी अपूर्णांकाच्या बेरजेचे आपण 4 टाइप शिकणार आहोत। त्यातील पहिला टाइप आहे आपला ए टाइप। ए टाइप मध्ये काय आहे तर अपूर्णांकाची बेरीज करताना जर त्यांचे छेद समान असतील तर आपण या टाइपला म्हणणार आहोत ए टाइप। आणि आता ह्या अपूर्णांकाची तुम्हाला बेरीज करायची आहे। ओके, मग अपूर्णांकाची बेरीज करताना जर तुमचे छेद समान असतील तर ह्याला तुम्ही म्हणता समछेद अपूर्णांक। इंग्लिश मध्ये तुम्ही ह्या म्हणता लाईक फ्रॅक्शन। काय म्हणता तुम्ही ह्याला? लाईक फ्रॅक्शन। मग ह्या लाईक फ्रॅक्शनची ऍडिशन आहे ना, ते ए टाइप असतो तुमचा। आता ह्या ए टाइप मध्ये काय करायचं तुम्हाला बघा, ह्या अंशाची आणि ह्या अंशाची फक्त बेरीज करायची आणि ह्या दोन्ही छेदांपैकी फक्त एकच लिहायचं तुम्हाला। बघा लक्ष आहे सगळ्यांचं। काय सांगतो मी तुम्हाला, हा फ्रॅक्शन आणि हा फ्रॅक्शन यांचे जर डिनॉमिनेटर सेम असतील तर ह्याला तुम्ही म्हणताय लाईक फ्रॅक्शन, समछेद अपूर्णांक। तर यांची बेरीज करताना तुम्हाला काय करायचंय, ए टाइप म्हणायचे आणि अशी डिझाइन काढून तुम्हाला त्याची ऍडिशन करायची। ह्या अंशांची बेरीज करायची आणि ह्या दोन्ही छेदापैकी फक्त एक लिहायचं आहे। मग पहा आता, हे पहिलं मी 3 लिहिलं, हे प्लसचं चिन्ह लिहिलं आणि पुन्हा हे 4 लिहिलं आणि या दोघांपैकी 1 लिहिलं। ओके, आता ह्या वरच्यांची बेरीज होईल 4 आणि 3 7 आणि खाली 5 आला 5। इतकं सोपं आहे हे। आता हे ए टाइप जो आहे ना, ह्याला आपण म्हणतो कसं बघा, ए टाइपचं गणित आहे म्हणून ए, आणि हे दोन्ही सारखे आहेत ना, तर ह्याला असं म्हणतो मी सारखं सारखं। ओके, ए सारखं सारखं बदाम खा। आता बदाम म्हणजे काय, हे जे आपण काढतोय ना त्याला आपण बदाम म्हणतोय। तुम्ही बघितलं असेल की छोट्या मुलांच्या गळ्यामध्ये सोन्याचा बदाम असतो, बरोबर ना? मग त्याचा आकार आहे हा बदामाचा, म्हणून आपण त्याला म्हणतो बदाम। तर मी काय म्हणतो तुम्हाला, ए सारखं सारखं बदाम खा, म्हणजे तुला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी येईल। मग हे बघा, ही संख्या लिहायची, हे चिन्ह लिहायचं मधलं आणि ही संख्या लिहायची पुन्हा, आणि मग ह्या अंशांची बेरीज करायची। इथं 7 आणि खाली 5 आला दोघांपैकी 1 5। इतकं सोपं आहे। आता दुसरं एक उदाहरण पहा आणखी, 1/3 प्लस 2/3 हे उदाहरण पाहू। पुन्हा एकदा बघा, अपूर्णांकाची बेरीज करताना, ऍडिशन ऑफ फ्रॅक्शन करताना सगळ्यात पहिले त्याचा टाइप निश्चित करा। 4 टाइप आहेत, त्याच्यातला आपण आज पहिला टाइप पाहतोय। आणि पहिला टाइप तुम्हाला कसा ओळखायचा आहे, ए टाइप असेल तर हे दोघं सारखे सारखे पाहिजेत। मग बघा आता, ए सारखं सारखं आहेत, मग हे दोन्ही सारखे आहेत म्हणजे ए सारखं सारखं। आता बदामचं काय, ही संख्या लिहायची, हे चिन्ह लिहायचं, ही संख्या लिहायची आणि ह्या दोघांपैकी 1 लिहायचा, त्याला आपण बदाम म्हणतो। मग आता 1 + 2 आणि खाली हे दोघा 3 पैकी एकच लिहायचा। बरेचसे मुलं काय करतात, वरच्या दोघांची बेरीज करतात आणि खालच्या दोघांची बेरीज करतात, असं नसतं, बरोबर आहे ना? तर हे ह्या इथलचे 3 आणि इथलचे 3, त्या दोन्ही 3 पैकी फक्त एकच 3 खाली लिहायचा तुम्हाला। ओके, मग आता हे 2 आणि 1 3 आणि हे खाली 3 आला 3। आणि तुम्हाला माहिती आहे, अंश आणि छेद समान असेल तर त्या फ्रॅक्शनला आपण म्हणतो होल फ्रॅक्शन, पूर्ण अपूर्णांक। आणि त्या पूर्ण अपूर्णांकाची किंवा होल फ्रॅक्शनची व्हॅल्यू ही ऑलवेज 1 असते, म्हणून ह्याची किंमत आहे 1। समजते? फ्रॅक्शनचा आपण बघतो ए टाइप, ए सारखं सारखं बदाम खा, म्हणजे तुला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी येईल। मग आता तिसरं गणित पहा, 4/5 प्लस 1/5 पहा। मग सगळ्यात पहिला अपूर्णांकाची बेरीज असो किंवा वजाबाकी असो, त्याचा टाइप ठरवायचा आहे। मग टाइप ठरवायला तुम्ही ह्याचा छेद पाहिला, ए सारखं सारखं आलं हे ए टाइपचं। मग सारखं सारखं काय करायचं तुम्हाला, बदाम खायचा आहे। मग बदामाची डिझाइन जर केली तर ही संख्या लिहायची, हे चिन्ह लिहायचं, ही संख्या लिहायची आणि ह्या दोघांपैकी 1 लिहायचं। मग इथं 4 + 1 आणि खाली 5 आला 5, आणि मग 4 आणि 1 5 खाली 5। ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद सेम असतो त्यांची काटाकाटी होऊन उत्तर 1 येत असतं, आणि ह्या फ्रॅक्शनला म्हणतात तुम्ही होल फ्रॅक्शन, आणि त्याची व्हॅल्यू ऑलवेज 1 असते, हे लक्षात ठेवायचं। तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण अपूर्णांकाची बेरीज याचा ए टाइप हा पाहिलेला आहे। तर मी यावर आधारित तुम्हाला 30 उदाहरणं होमवर्क साठी पाठविल, ते तुम्ही करायचे आहेत। आणि जर काही अडचण आली तर मला तसं कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। थँक्यू।